किंवा माझं सेल किती आहे आणि तुम्हाला तुमचं सेल कसं वाढवता येईल याचे बी खूप काही टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवणार आहे. जेणेकरून कसं आहे, जनरल आता तुम्ही जे स्टार्टिंग करताय स्टार्टमध्ये आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुमच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये काय बदल करता येईल याची डेली अपडेट तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटत राहील. याच्यासाठी तुम्हाला पहिले सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. त्याच्यानंतर हे बघा, आता जस्ट कस्टमर आलं तर मी तिकडे गेलो, पुन्हा कंटिन्यू करतो आहे व्हिडिओ. आता डेकोरेशन लाईनमध्ये असतात सिजनेबल आयटम असतात. सिजनेबलमध्ये गणपती आला, दिवाळी आल्या, लक्ष्मी आल्या, त्याच्यानंतर खूप काही सीझन आहेत, रंगपंचमी, होळी, खूप सीझन आहेत. याच्यामध्ये 12 महिने काम आहेत. याच्यामध्ये 12 महिने काम आहे, एकही दिवसाचं काढणं नाही. आता या महिन्यामध्ये जसं फेब्रुवारी चालू आहे संक्रांत, त्याच्यानंतर आता चालू आहे हे डेज, प्रपोज डे, मिस डे, किस डे, XYZ तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर आता जे सध्याचा पिरियड आहे, आता जवळजवळ आज तारीख आहे बघा, आज डेट आहे 5 फेब्रुवारी 5, 6, 7, 8, 9, 10 ते 14 तारखेपर्यंत व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत पूर्ण फुल्ली सीझन आहेत. फ्रेंड्ससाठी, लवर्ससाठी, सगळ्यांसाठी आता जो स्प्रेड आहे. आता त्याच्यानंतर गॅरंटेड ज्वेलरी XYZ, तुम्ही रेग्युलर आयटम तुमचे गॅरंटेड ज्वेलरीचे आयटम खूप आहेत आपल्याकडे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये ॲड करता येईल, सेल वाढवता येईल, जेणेकरून तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी बदल करता येईल. अशा हिशोबानं आपण एक टॉपिक बनवतो आहे, जेणेकरून आता माझं रेग्युलर सेल जास्त गॅरंटेड ज्वेलरीमध्येच असतं. त्यामुळं हा टॉपिक मी बोललो आहे. XYZ 2 शब्द का बरं बोललो आहे ते, कारण आपलं गॅरंटेड ज्वेलरीमध्ये झालं, गिफ्टमध्ये झालं, एक मार्केटमध्ये ज्वेलरी लाईनमध्ये चांगलं सेल आहे, कॉस्मेटिक झालं, ज्वेलरी झालं, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस करतो आहे. आणि राहिल्यानंतर स्टेशनरीचं पण सीझनेबल असतं. जेव्हा शाळा चालू होतात त्या हिशोबानं सीझन असतं आपलं, त्या हिशोबानं आपलं सेल आहे. पण तुमच्या एरियाच्या हिशोबानं तुम्हाला जसं सेल आहेत त्या हिशोबानं तुम्ही माल मेंटेन करू शकता. जेणेकरून कसं आहे, तुमचं बजेट किती, जेणेकरून बजेटच्या हिशोबावर डिपेंड होतो आपल्याला व्यवसाय करायचा काय. जेणेकरून काय होते, नवीन व्यवसायवाले काय करतात, आपल्या लाईनमध्ये नवीन व्यवसायवाले काय करतात, सुरू करतात सगळं करतात. त्याच्यामध्ये काय होतं, ॲक्च्युली आणायचं असतं वेगळं एक आणि घेऊन येतात दुसरंच. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कस्टमर डिमांड करतं वेगळी वस्तू आणि आपण ठेवतो वेगळी वस्तू. XYZ सॅम्पल, आता साधा प्रेम दुल्हन मेहंदी कोण आहे, याच्यामध्ये कस्टमरला पाहिजे प्रेम दुल्हन आणि आपण आणतोय नीता किंवा निशा, काहीतरी वेगळ्याच कंपनीचे ब्रँड. तेव्हा काय होतं कस्टमर आपल्याकडे येतंय कोणत्या कारण येतं आहे, सगळ्या वस्तू भेटेल ह्या हिशोबानं. आपल्याला काय करणं आहे, दुकान मेंटेन ठेवणं आहे, बाकी काही नाही. रेग्युलर ज्या वस्तू असतात तुम्ही नाही तुमच्याकडून आहे ना 2 डझन आणणं, 3 डझन आणणं, तुम्ही अर्धा डझन ठेवा, जास्तची अपेक्षा नाही. कारण आपलं लाईन अशी आहे की याच्यामध्ये डे वाईज नवीन आयटम निघतात, नवीन व्हरायटी निघते, चेंज होत चालते व्हरायटी. याच्यामुळे तुम्ही जास्तही स्टॉक ठेवला तर ते तुमचं. आता तुम्हाला एक मी सॅम्पल दाखवतो माझ्या व्यवसायाच्या याच्यामध्ये, पण मी हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवलं तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आता माझं गोडाऊन दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये कसं रश झाला आहे आणि कसं पसारा पांगला आहे सगळं दाखवलं मी, पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला ऑन करावं लागतील. आणि असेच अपडेट डेली 1 दिवस आड 2 दिवस आड येतील आपले. त्याच्यानंतर आता इथून पुढं स्टार्ट होत आहेत, कारण जेणेकरून काय आहे, नवीन जे जनरेशन आहे, नवीन मुलं आहेत, काही उद्योग करायचे आहेत, त्यांना काही ना काही माझ्या बसून थोडंसं 10% तर 1% शिकायला भेटलं ना, तर मला म्हणजे मी असं समजाल का मी चॅनल जे चालू केलं आहे याच्यात माझा काहीतरी एवढा वेळ दिला आहे मी ना, तर माझा याच्यात काहीतरी फायदा होतो आहे माझ्यापासून कोणी आयुष्यात थोडंफार पुढं जातं आहे, त्याचा मला होतं होईल तेवढं. कारण आयुष्यामध्ये आलो आहे ना आपण, तर काहीतरी कोणासाठी काही झालं तर आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये जगण्यात काहीतरी हेतू प्राप्त होतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, आपण म्हणतो करू काहीतरी कोणाचा कस्टमर होतो इकडं, म्हणून मी इकडं थोडं साईडला आलो आहे. आता आपण काय करतो आयुष्यामध्ये, काहीतरी करू विचार करतो. आणि करण्याचं मी आता जॉबवाल्याचं सांगतोय मी एक उदाहरण. मला समजा एक सॅलरी राईज आहे, तर मला एक 15,000 रुपये पेमेंट आहे समजा मंथली. तर मी काय विचार करतोय, ह्या वेळेस तरी मी व्यवसायाचा प्रयत्न म्हणजे काहीतरी पैसे उरवल आणि थोडे करून व्यवसाय काही ना काही चालू करल. 5 वर्षे पहिले विचार करत होतो, आजही विचार करतोय, बरोबर आहे. याच्यामुळं आयुष्यामध्ये काहीतरी करायचं ना, तर कमी होऊ जादा हो, 0 पण सुरुवात होईल, थोडी परेशानी होईल सुरुवातीला. हे बघा,
मी कसं एक एक टॉपिकवर बोलणार, कारण कसं आहे आता सगळंच जर एकाच टायमाला बोललो तर माझाही डोक्यावरून चाललं जाईल आणि तुम्हालाही सांगण्याचा हेतू माझ्या असा की तुम्हालाही समजणार नाही आणि माझ्याही डोक्यावरून चाललं जाईल. जेणेकरून कसं आता आज आपण जे व्हिडिओ हा टॉपिकवर बनवला आहे याच्यामध्ये असा टॉपिक सुरू केला आहे की जेणेकरून जेणेकरून जे यंग जनरेशन मुली असो किंवा मुले असो, आता मुलीमध्ये जास्त करून कॉस्मेटिक लाईनमध्ये आणि ज्वेलरी लाईनमध्ये लेडीज आणि मुली आहेत, बरोबर आहे. घरी असतात, ज्वेलरी घरी असतात, तर त्याच्यामुळे काय करतात त्याचाच थोडे छोटे मोठे शॉप ओपन करून देतात घरगुती, व घरचे काहीतरी करल अशा हेतून देतात. पण त्याच्यामध्ये काय होतं नेमकं ॲक्च्युली काम कशावर करायचं आहे, काम कशा टॉपिकवर करायचं आहे जेणेकरून आपलं सेल वाढेल. मंथली जे आपण आता माझा एक टाईम आहे, मी असं तुम्हाला रिॲलिटी सांगतोय माझी व्यवसायाची. मी स्टार्ट केलं होतं ना त्या टायमाला माझा व्यवसायाची कंडिशन अशी होती का मी दिवसभर बसून 200 रुपये चा धंदा करणं खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी गोष्ट. 200 रुपयाचा. पण आज अशी पोझिशन आहे माझी का त्याच्या जवळजवळ 100 पट धरलं तरी चालेल. आज माझा व्यवसाय त्या लेवलला आहे. जेणेकरून मी कसं आहे एक आकडा नाही सांगणार तुम्हाला. कसं आहे आता कस्टमर पण व्हिडिओ बघतील, आपणही बघू, असं काही नाही विषय. आपल्याला काही सांगायला काही आपण काय चोरी नाही करत आहे. आपण व्यवसाय करतो इमानदारीने, आपली मेहनत करतोय आपण व्यवसायामध्ये काहीतरी कोणाला माझ्याबद्दल फायदा होईल याचा व्हिडिओ बनवतोय. जेणेकरून काय आहे मलाही माझ्या आयुष्याचं काहीतरी कोणाशी शेअर करता येतं आहे बा, का आपल्या आयुष्यातलं कुणी 4 लोकांना माहिती होतं आहे का बा मेहनत किती, कोणत्याही गोष्टी मागं मेहनत किती असते. आता मी थोडं गोडाऊनमध्ये आलो आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवून मी माझं गोडाऊनमध्ये काय स्टॉक आहे, कसं पसारा आहे, राडा आहे, सगळं दाखवलं मी नेक्स्ट टाईम. जेणेकरून आता हे स्टार्ट तर झाले आपलं, समजा डेली अपडेट येत राहील तुम्हाला. आता थोडं कस्टमर नव्हते यामुळे मी थोडं बनवलं आहे. आता काय आहे जसं समजा एखाद्या दिवशी टाईम नाही बी भेटला तर थोडं एखादा व्हिडिओ लेट झाला तर फक्त नाराज होऊ नका. जेणेकरून काय होईल काही वेळेस काय होतं बाई मी सबस्क्राईब केलं आहे पण काही त्यांचा व्हिडिओ येतच नाही, असं नको व्हायला. जेणेकरून काय कस्टमर जसं आपण मेंटेन करतोय त्या हिशोबानं आपल्याला याच्यावर मेंटेन करणं जरुरी आहे. त्या हिशोबानं आपण ज्वेलरीचं, जसं मी रेग्युलरच सांगत असतो ज्वेलरीचं का बरं सांगतो जास्त, कारण आपलं ज्वेलरीचं सेल बेस्ट आहे. मार्केटमध्ये ज्वेलरी कॉस्मेटिक हे 2 टॉपिक खतरनाक रश करतोय. कारण सोन्याचा भाव झाला आहे आता 7,500-8,000 हजार रुपये जवळजवळ, मी ऐकलं आहे 7,000-8,000 हजार रुपये जवळजवळ झालं आहे. या कारणानं ह्या ज्वेलरी लाईनमध्ये एवढं सेल वाढलं आहे खतरनाक. आणि आता लगनसरी चालू आहे. लगनसरीचा टॉपिक म्हणजे असा की लगनसरीमध्ये काय ठेवायला पाहिजे, आपल्या दुकानावर शॉपवर लगनसरीमध्ये काय ठेवायचं, कस्टमरला काय पाहिजे, आपल्याकडे काय अवेलेबल पाहिजे वस्तू, काही वस्तूचे नावच माहीत नाही. ते काही शॉपकीपर मला सांगतोय मी, जेणेकरून काही दुकान चालू करतात, करताय पण त्या वस्तूचे नावच माहीत नाही, कस्टमरलाही नाही माहिती आणि शॉपकीपरलाही नाही माहिती. म्हणजे जेणेकरून आता जो काही कस्टमर आहे तो वस्तू मागतोय, शॉपकीपरला सांगताच कळतच नाही नेमकं ह्याला पाहिजे काय. आणि दुसरी गोष्ट कस्टमरला काही दुकानदार सांगतोय समजून तर कस्टमरलाही लक्ष देत नाही काय नेमकं हे सांगतोय काय, असं होतं ते कन्फ्युजन असं आहे. बाकी काही नाही. बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बोलूत आणखीन काही टॉपिक्सवर, जेणेकरून माझ्या शॉप पण दाखवेल मी, जेणेकरून काय मी कुठे चेंजेस केले काय नाही, कुठं कसा सेटअप लावला आहे, कसं आहे तुम्ही करू शकता तुमच्या शॉपमध्ये. आणि ते पण कमी बजेटमध्ये फायद्याचं काम, आपल्याकडे नुकसानचं काम नाही फायद्याचं कामच होईल. कारण तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेत तर काहीतरी तुमचा फायदा व्हावा हेच हेतू आहे माझा. बाकी काही आशा नाही आहे तर तुम्ही मला 10 रुपये देणार नाही, मी तुम्हाला 10 रुपये देणार नाही. तुमच्यामुळं माझ्या काही बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही, तुम्ही आणि माझ्यामुळे तुमच्या काही बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही, बरोबर आहे. पण एक माणसाला एक कुठंतरी आपल्या आयुष्यातलं जे संघर्ष आहे ते कुठंतरी शेअर व्हावा, कुठंतरी सगळ्यांना माहिती व्हावा, याच्यामध्ये थोडंसं माणसाला काहीतरी समजाल मग. जेणेकरून ठीक आहे, चालेल, ओके, बाय बाय.